सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। मित्रांनो, आजही उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत असून आज उन्हाळ कांद्याला या हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला आहे। नक्कीच मित्रांनो, उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आणि मित्रांनो, याही पेक्षा आणखीन आनंदाची बातमी अशी आहे की यापुढच्याही काळामध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये आपल्याला वाढच पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो। चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव। तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव। दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4215 क्विंटल। दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 8236 क्विंटल। राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2550 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 5929 क्विंटल। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल। यानंतर जुन्नर फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4868 क्विंटल। या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3810 रुपये प्रति क्विंटल। यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 16670 क्विंटल। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3700 रुपये प्रति क्विंटल। यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 408 क्विंटल। या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2500 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तब्बल 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2192 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2800 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3501 रुपये प्रति क्विंटल। यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 23500 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3100 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3351 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 23400 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 3100 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे इंदापूर। इंदापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 284 क्विंटल। इंदापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि या ठिकाणी उन्हाळी कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे तब्बल 4200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7782 क्विंटल। या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3500 रुपये प्रति क्विंटल।